अगं ते काय तिथे? मग इथे का गाडी पार्क केली आहे? एवढं लांब आहे ते. अगं कारण तिथे पार्किंग नाहीये ना. आणि असू देत की आपण आपल्या सौभाग्यासाठी 4 पावलं चालूच शकतो. आय नो. माझ्या युनिसाठी 4 पावलं काय, संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालू शकते मी. ओके चला चला झालंय का? हा निघूया, पूजेला उशीर होतोय. चला. हा मम्मा चला. ए सावकाश. हळू हळू. पावलं चुकीची पडली की असं तोल जातो. सांभाळून. ए ऐका ना, पूजा झाली की आपण रील्स करूया. हा काकू, ते लाल लाल कलरची बांगडी की साडी काय होतं? अगं लाल बांगडी आणि गुलाबी साडी. काय तू तारिणी, तू करणार ना रील्स? आओ नाही काकू, मला नाही जमणार हे सगळं करायला. घेतली लगेच केदारची बाजू घेतली. हल्ली ना तुमचं प्रेम जरा जास्तच उतू चाललंय. नवीन नवीन लग्न झाल्यासारखं वाटतंय. काय ग, लाजायला काय झालं? क्या करेस का? ना मी काय म्हणतो, सरळ ठोक्याने निघून जाऊया. याला आहे ना मी ठोकतो. मी मारणार याला. सोपी सोपी कामं इंटर्न करतो ना, तर याला मिस ठोकणार. तुम्ही लोकांना पळवा जंगलात. ओ कमांडर कत्री, लेडीज फर्स्ट. यार फातिमा, मार तू चल मार. असं ठोक डायरेक्ट डोक्यातून भेजा बाहेर पाहिजे. नको 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 मला नका मारू. चप. पार्ट्या करता तुम्ही, रेव पार्टी करतो. पार्टीला जातो का रे? तुझं तर मी नव्हतो त्या पार्टीमध्ये. कत्री चल याला. का रे, ड्रग्ज नव्हते, पोलीस खोटे होते. पोलिसांचा स्टंट होता. अहो माझं ऐकून तरी घ्या. मी एका माणसाच्या सांगण्यावरून तिकडे गेलो होतो. मला पैशाची खरंच गरज होती म्हणून. शाबास. आता तू कोणाच्या सांगण्यावरून गेला होता, का गेला, कशासाठी गेला, हे सगळं सगळं इत्यंभूत माहिती या कॅमेऱ्याकडे बघून बोलायचं. समजलं तुला? बोल. नमस्कार, माझं नाव राज चाळके. हे एवढंच होतं. मी जे माहिती होतं ते सगळं काही खरं सांगितलंय. मला ह्याच्यापेक्षा अजून काही माहिती नाहीये. शाबास. आता हे बाळ थोडे दिवस इथून गायब व्हायचं. अजिबात आजूबाजूला दिसायचं नाही. तू युवराज खांडेकर आहे ना, तू तुला सोडणार नाही. आणि ऐक ना, इथं जे काय पाहिलं, जे काय ऐकलं ना, तू सगळं विसरून जायचं डायरेक्ट. नाही तर हा व्हिडिओ पाहिला ना, हो, हा व्हिडिओ आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ. आमचं काय व्हायचं ते जाऊ दे, आम्हाला नाही फरक पडत. तुझं काय होईल लक्षात घे. मी सगळं सांगितलं, मला आता जाऊ द्या. पण सांगितलेलं लक्षात ठेव. पण निघ निघ निघ. कधी तू लढण्याची शपथ तुझी तू घे.
सोड सोड ते माझ्या आईचं मंगळसूत्र आहे सोड. अगं काय करते ही मुलगी? काय संचारले काय हिच्या अंगात? काय माहिती, आज ही मंगळसूत्र घेऊनच जाणार. सोड सोड ते माझ्या आईचं मंगळसूत्र आहे सोड. साधी सुधी दिसत नाहीये. पकड बघ तिची, मागे हटतच नाहीये ती. माझा तर विश्वासच बसत नाहीये. मंगळसूत्रासाठी एवढी भावनी, नाहीतर काय. नाही नाही नाही, माझी ओळख समोर येता कामा नये. पडली तोंडावर. दादा ऐका ना, माझ्या आईचं मंगळसूत्र आहे ते द्या ना प्लीज. दादा दादा प्लीज प्लीज ते मंगळसूत्र द्या ना. काकू अहो ते मंगळसूत्र घेऊन जातात माझं, त्यांना सांगा ना प्लीज. त्या गुंड आहेत. ए शाण्या, कोण आहेस तू? चल गाडी साईडला घे. तुमच्या हातात जे मंगळसूत्र आहे त्यावर माझं नाव कोरलंय. केदार, केदार जाऊ दे त्यांना. तारिणी, हे मंगळसूत्र तुझं सौभाग्य आहेच, पण तुझ्या सोबत उभं राहणं हे मी माझं सौभाग्य समजतो. केदार, अरे अरे आपण तिच्यासाठी वेगळं मंगळसूत्र बनवू. नाही काकू, आता हेच मंगळसूत्र मी तारिणीच्या गळ्यात घालणार. नाही 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 केदार, अरे अरे राहू दे, तू काय करतोयस? दादा, हे बघा ते मंगळसूत्र द्या ना. ती बघा ना किती रडतीये ती. चल निघ. दादा तुला एकदा बोललेला कळत नाही काय? चल निघ. दादा